गोविंद बर्गे एक व्यावसायिक, गावात मान सन्मान, पण एका चुकीच्या नात्यानं सगळं उद्ध्वस्त झालं। गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता। ते अनेकदा वेगवेगळ्या कला केंद्रामध्ये जायचे। असंच 1.5 वर्षांपूर्वी गोविंद यांची धापडी तांडा इथल्या कला केंद्रावरती नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली। सुरुवातीला नुसती ओळख, पण नंतर आकर्षण आणि मग प्रेम। या प्रेमापायी गोविंदने तिचे हट्ट पूर्ण केले। महागडे मोबाईल, सोन्याचे दागिने, बुलेट, नातेवाईकांसाठी जमीन, अगदी प्लॉट सुद्धा। पण प्रेमाचं रूपांतर जेव्हा पैशांच्या व्यवहारात झालं तेव्हा पूजाने थेट धमकी दिली, हा बंगला माझ्या नावावरती कर, नाहीतर खोटा गुन्हा दाखल करीन। गोविंद हादरले, मी तुझ्यासाठी दुसरा बंगला बांधतो, पण हे घर माझे, माझ्या कुटुंबाचे, असं ते म्हणाले। मात्र पूजाने हट्ट सोडला नाही। 15 सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे, त्याआधी बंगला नावावरती कर आणि भावाला जमीन दे। या सततच्या धमक्यांमुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचून गेले। मित्रांशी संवाद थांबवला आणि मी खूप निराश झालोय, काय करावं ते कळत नाही, अशी कबुली दिली। 8 सप्टेंबरच्या रात्री ते पूजाला भेटायला गेले, पण तिने सरळ नकार दिला। नंतर कार घेऊन ते सासुरे या गावामध्ये गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं ते काल आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे। कारच्या आतमध्ये गोविंद यांचा मृतदेह, डोक्यात गोळी आणि हातात पिस्तूल। पोलीस आले तेव्हा गाडी आतून लॉक होती, बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती। त्यामुळे या घटनेकडे आता हत्येच्या नजरेनं पाहिलं जाते। गोविंद बाहेर जात असताना गाडीमध्ये साधी काठी सुद्धा ठेवत नव्हते, मग पिस्तूल त्यांच्याकडे आलंच कुठून, असा प्रश्न आता नातेवाईक यांच्याकडून विचारला जाऊ लागलाय। शेवटी त्यांच्या मेहुण्यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केलेली आहे। यामध्ये पूजावरती पैशांची मागणी, ब्लॅकमेलिंग आणि जीव देण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केलेला आहे। सध्या पोलिसांनी अटक करून तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावली आहे। पण खरी गोष्ट इथेच संपत नाही। गोविंद यांच्या मृत्यूनंतर काही प्रश्न नव्याने उभे राहत आहेत। पहिला, गोविंद यांचा मृत्यू मोठ्या कटाचा भाग तर नाहीये ना? दुसरा, गोविंदच्या हातातलं पिस्तूल नेमकं आलं कुठून? तिसरा, गाडीची बॅटरी उतरली कशी? आणि चौथा, पूजाने दिलेल्या धमक्या किती गंभीर होत्या? आतापर्यंत या घटनेमध्ये नेमकं काय काय घडलंय, सगळं काही सविस्तर बघूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। तर गोविंद यांच्या मृत्यूच्या आधी 5 ते 6 दिवसांपासून गोविंद अत्यंत तणावाखाली होते। त्यांनी सर्व इनकमिंग कॉल्स बंद केलेले होते। त्यांनी इतरांशी होणारा संवाद हा पूर्णपणे थांबवलेला होता। त्यामुळे मित्रमंडळींना सुद्धा त्यांच्यातला बदल हा स्पष्टपणे जाणवत होता। मी खूप निराश झालोय, असं त्यांनी आपल्या जवळच्या काही मित्रांशी बोलून सुद्धा दाखवलेलं होतं। यातच 8 सप्टेंबरला ते तुळजाभवानी कला केंद्रावरती गेले। तिथे पूजाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने सरळ नकार दिला। त्यानंतर रात्रीच्या आसपास ते त्याच कारनं पुन्हा एकदा पूजाच्या आईच्या घरी म्हणजेच सासुरी या गावामध्ये गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं ते आपण पाहिलंय। गोविंद यांनी गाडीमध्ये बसून डोक्यात गोळी झाडून स्वतःला संपवलं। त्यानंतर सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा गाडी आतून लॉक होती, बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती, आत मृतदेह होता आणि त्यामुळेच नातेवाईकांनी काही प्रश्न निर्माण केलेत। यामध्ये गोविंद कधीही शस्त्र बाळगत नव्हते, मग ही पिस्तूल अचानक कुठून आली, असा संशय आता व्यक्त केला जाऊ लागलाय। शिवाय या प्रकरणामध्ये घातपाताची शक्यता असल्याचंही गोविंद यांच्या मित्रपरिवार आणि काही नातेवाईकांचं म्हणणं आहे। ते जीव देतील असं वाटत नाहीये, उलट हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, असाही त्यांचा आरोप आहे। कारण पूजानं सतत आर्थिक तगादे लावून आणि धमक्या देऊन गोविंद यांना मानसिकदृष्ट्या खचवलेलं होतं। त्यांनी पूजाला स्वतःचं कला केंद्र सुरू करण्यासाठी 8 लाख रुपये, सासुरे गावातील घरासाठी पैसे, प्लॉट आणि शेत जमीन खरेदी करून दिलेली होती। इतकं असून सुद्धा पूजाच्या मागण्या या दिवसेंदिवस वाढत जात होत्या आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी हा मार्ग निवडला, असं त्यांच्या मित्रांनी सांगितलेलं आहे। पुढे या प्रकरणी गोविंद यांचे नातेवाईक लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसांमध्ये एक फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्या फिर्यादीमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की पूजाने वारंवार गोविंद यांच्या मागे पैशांचा तगादा लावला, घर आणि जमीन नावावरती करण्याची मागणी केली, नाही केलं तर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि ह्याचमुळे गोविंद जीव देण्यासाठी प्रवृत्त झाले आणि या तक्रारीवरून वैराग पोलिसांनी पूजाला अटक केलेली आहे आणि तिला न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। सध्या या घटनेनंतर पूजा गायकवाडच्या इंस्टाग्रामवरील एका रीलवरून एक नवीन चर्चा रंगलेली आहे आणि या रीलमध्ये ती सोन्याच्या अंगठ्या आणि 500 रुपयांची नोट दाखवत हा माणूस माझ्या आयुष्यातून गेला तर मला अवघड होईल अशा आशयाच्या गाण्यावरती लिपसिंग करताना दिसते। त्यामुळे ही रील आणि गोविंद यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, यावरती सुद्धा आता वेगळ्या प्रकारे चर्चा सुरू झालेली आहे।
याशिवाय गोविंद यांनी यावर्षी जानेवारी महिन्यातच पूजाच्या नावावरती एक फ्लॅट सुद्धा विकत घेतल्याचं समोर आलेलं आहे। मंडळी, या घटनेनं सध्या सोलापुरातील कला केंद्राबाबत सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण केले जात आहेत। कला केंद्रातील नर्तिकेसाठी तरुण सरपंचाने जीव दिला आणि त्याच वेळी टेंभुर्णे जवळ एका बैठकीमध्ये गाणं लावण्यावरून वाद झाला आणि एका तरुणानं या बैठकीमध्ये चक्क दुसऱ्या तरुणावरती गोळीबार केलेला आहे। या प्रकरणानंतर करमाळ्याच्या डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली। पोलिसांच्या सूचनेनुसार गोळीबार प्रकरणातील 4 पैकी 3 तरुणांना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली असली तरी सुद्धा अद्याप यातील एक तरुण आणि या गुन्ह्यामध्ये वापरलेली पिस्तूल पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये। सध्या या गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्तूल हा गावठी कट्टा असण्याचा संशय असून या कला केंद्रावरती झालेल्या वादातील दोन्ही तरुणांचे गट हे पंढरपूर तालुक्यातील असल्याचं समोर येत आहे। वेणेगाव इथल्या जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रावरती देवा कोठावळे आणि त्याचे 3 मित्र हे गेलेले होते। याच ठिकाणी नंतर आलेल्या सूरज पवार आणि त्याच्या 3 मित्रांमध्ये गाणं लावण्यावरून वाद झाला। यानंतर कला केंद्र चालकाने या दोन्ही तरुणांच्या गटाला बाहेर काढलं, मात्र या 2 गटातील वादावादी वाढली आणि एकाने देवा कोठावळे याच्या मांडीवरती थेट गोळी झाडली। सध्या या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने आरोपी सूरज पवार आणि त्याच्या 2 साथीदारांसह ज्या गाडीतून हे तरुण आलेले होते ती गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे। या ठिकाणी गोळीबारामध्ये गोळीची पुंगळी ही पोलिसांनी जप्त केलेली असली तरी सुद्धा यातील एक आरोपी आणि वापरण्यात आलेलं पिस्तूल मात्र पोलिसांना मिळालेलं नाहीये। मंडळी, या दोन्ही घटना पाहता सोलापूर जिल्ह्यामध्ये मोडलिंब, करकम, शेटफळ, टेंभुर्णी, बार्शी अशा अनेक ठिकाणी कला केंद्र असून या ठिकाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून अनेक शौकीन तरुण येत असतात हे लक्षात येते। यामध्ये सहज मिळालेला पैसा गुंडगिरीबाबतचं आकर्षण असून कला केंद्रावरील तरुणाईचा राबता वाढू लागलेला आहे आणि यामुळे इथे वाढू लागलेली गुन्हेगारी ही तिथल्या पोलिसांसाठी एक डोकेदुखी ठरत असल्याचं समोर येत आहे। बाकी या सगळ्या घटना पाहता यावरती तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।